पण वेगवेगळे विषय घेतो आणि छोटे छोटे 2-2 मिनिटाचे व्हिडिओ खूप काही सांगून जातात. आज आपण ओशोंविषयी जे बोलतो त्याच्यामध्ये आज मला आणखीन एक त्यांचा व्हिडिओ आवडला. तो म्हणजे आपल्या जोडीदाराविषयी. आपल्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा निर्णय कोणता असतो सांगा? नक्कीच तो म्हणजे आपला जोडीदार निवडण्याचा निर्णय. आपण आहे ना स्वप्न पाहतो की आपला जो जोडीदार आहे तो परफेक्ट असावा, तो दिसायला सुंदर असावा, तो श्रीमंत असावा, स्वभावाने पण अगदी फिल्मीमधल्या स्टाईलसारखा हिरो हिरोईनसारखा असावा. पण ओशो काय म्हणतात माहिती आहे का, की हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते. कारण आपण नात्यांमागच्या याच गुपिताच्या सत्याबद्दल जे ओशोंनी सांगितले ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी लग्न जरी केलं तरी आयुष्यामध्ये एक दिवस असा नक्की येतो की जेव्हा तुम्हाला वाटतं की अरे मी चुकीच्या माणसाबरोबर लग्न केलं, मी चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना. पण गंमत असं आहे की मुद्दा चुकीच्या निवडीचा नसून तो परिपूर्णतेच्या अपेक्षेचा असतो. कारण या जगामध्ये ना कोणीच परफेक्ट नसतं. ज्यांच्याकडं खूप पैसा आहे त्यांच्याकडं द्यायला वेळ नसतो, ज्यांच्याकडे वेळ खूप आहे त्यांच्याकडे बजेट नसतं, पैसा नसतो. एखादी व्यक्ती बऱ्याचदा आपण पाहतो की ती खूप रोमॅन्टिक असते तर तिच्यावर विश्वासच ठेवणं कठीण वाटतं. आणि जो माणूस अत्यंत प्रामाणिक असतो, लॉयल असतो, तो खूप कंटाळवाणा म्हणजे बोरिंग वाटायला लागतो. जो नेहमी खरं बोलतो त्याचं बोलणं आपल्याला बोचणारं वाटतं. आणि जो तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध असतो त्याची आपण कदर करायला विसरतो. आपली अडचण ही आहे की आपल्याला सर्व काही एकाच व्यक्तीमध्ये हवं असतं. आकर्षकताही हवी, एकनिष्ठताही हवी. पण सत्य हे आहे की अट्रॅक्टिव्ह असणारी प्रत्येक व्यक्ती ही एकनिष्ठ असेलच असं नाही. आपण माणसांना गुलाबाच्या फुलासारखं पाहतो. आपल्याला त्याचं सौंदर्य आणि सुगंध हवा असतो, पण त्याच्यासोबत येणारे काटे मात्र नको असतात. जर तुम्ही अशा परफेक्ट माणसांची वाट पाहत असाल जो कधीच चूक करणार नाही, जो नेहमी तुमच्या मनासारखं वागेल, तर कदाचित तुमचं सगळं आयुष्य प्रतीक्षेमध्ये निघून जाईल. आणि नातं आहे ना हे 2 परिपूर्ण माणसांनी एकत्र येणं नसून 2 अपूर्ण माणसांनी एकमेकांच्या उणीवा स्वीकारून एकत्र राहणं असतं. शेवटी आहे ना ओशो खूप मोलाचा सल्ला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी दिला आहे की जर तुम्ही दिखाव्यापेक्षा एका खऱ्या आणि भक्कम नात्यासाठी तयार असाल तर तुम्हाला असं प्रेम मिळेल जे लांबून कदाचित चमचमणारं दिसणार नाही, पण ते आयुष्यभर तुम्हाला साथ देईल. आणि असं प्रेम मिळेल की जे कधी संपत नाही. म्हणून जोडीदार शोधताना तो परफेक्ट आहे का हे पाहण्यापेक्षा तो तुमच्या आयुष्यातला चढउतार पेलण्यासाठी खंबीर आहे का हे बघा. तुम्हाला हे विचार कसे वाटले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयासाठी आपले आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात.